नमस्कार. जज होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारे आणि त्यासाठी लागणारे सर्व कष्ट करणारे आणि करण्याची तयारी असणारे आमचे वकील बंधू भगिनी यांचे ॲमिकस लॉ अकॅडमी पुणे यांच्याकडून खूप खूप स्वागत. असं म्हणतात की लक्ष्य गाठण्यासाठी वेगाबरोबर दिशाही खूप महत्त्वाची असते. योग्य दिशेने केलेले अविरत परिश्रम आपल्याला नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत नेऊ शकतात. यासाठीच JMFC परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी ॲमिकस घेऊन येत आहे JMFC प्रिपरेशन लेक्चर सिरीज. दिनांक 15 व 16 मे 2021 रोजी श्री गुंजीकर सरांनी आपल्याला ऑनलाईन वेबिनारद्वारे जे मार्गदर्शन केले होते ते आम्ही आपल्यासाठी या लेक्चर सिरीजमध्ये घेऊन येत आहोत. 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये विभाजित केलेल्या या लेक्चर्समुळे आपल्याला JMFC एक्झामच्या तयारीची दिशा नक्कीच मिळेल. चला तर पाहूया या सिरीजमधलं पहिलं लेक्चर, इंट्रोडक्शन टू JMFC प्रिपरेशन. आता आपण थोडंसं बोलूया JMFC बद्दल, जे की सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. आपण त्यासाठीच जमलेलो आहे इथं, आपलं ड्रीम अचीव करण्यासाठी. माझं तर अनेक वेळा अचीव झालेलं आहे. आता मी आलेलो आहे तुमच्यासाठी असं समजायला काय हरकत नाही. एवढ्या एन्क्वायरीज, एवढ्या लोकांनी, एवढ्या स्टुडंटनी मला त्रास दिला की मला जजशिप सोडून यायला लागलं हे सांगायला, आणि त्यात मला आनंद आहे आज. Well, I will be sharing some stories during my judgeship also if time permits. Let us see. तर हे जे ड्रीम आहे कसं होतं बघा. आजकाल हे फार मोठं ड्रीम आहे, फार मोठं गोल झालेलं आहे. ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिसमध्ये होतो त्यावेळी काय पोझिशन होती. एक तर LLB हा टाकाऊ कोर्स त्यावेळेचा. कुठेही ऍडमिशन नाही मिळालं की काय करायचं, LLB ला ऍडमिशन घ्यायचं. या 10 वर्षातल्या तुमच्यासारख्या प्रॅक्टिशनर्सना कदाचित माहित नसेल हे, पण LLB ला कुठेही ऍडमिशन मिळालं नाही की LLB ला ऍडमिशन घ्यायचं. मी पण तसंच घेतलेलं होतं. मग कसं तरी LLB पास व्हायचं. LLB पास कसं होतो आपण सगळ्यांना माहिती आहे. मग LLB पास झाल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करायची कशी तरी, जी की जनरली सुरुवातीला 3-4 वर्ष प्रॅक्टिस चालतच नसते. एक्सेप्शन आहे ज्यांची पूर्वापार प्रॅक्टिस आहे किंवा अगदी एखाद्याचं कॉन्टॅक्ट चांगले आहेत, काहीतरी पाठिंबा आहे. पण एखाद्या नवीन प्रॅक्टिशनर ज्यावेळी येतो त्याला सुरुवातीला तालुक्यासारख्या ठिकाणी वगैरे रिमोट एरियाजमध्ये प्रॅक्टिसला सुरुवातीला खूप त्रास होतो. मग अशा वेळी आम्ही बघत होतो की हे JMFC नावाचा काहीतरी प्रकार दिसतो, काय असतं ते बघू. इंटरनेट वगैरे नव्हते त्यावेळी. आणि मग आम्ही एक्झाम दिली आणि मग सिलेक्शन झालं. सांगण्याचा उद्देश हा की त्यावेळी हे ड्रीम वगैरे नव्हतं JMFC. त्यावेळी JMFC हे नीड होतं आणि दुसरा पर्याय पण नव्हता. प्रॅक्टिस सोडून जाणार कुठं. आजची पोझिशन वेगळी आहे. आज आम्ही हे बघतोय की LLB ला असतानाच लोक ठरवतात की मला जज व्हायचं आहे. अजून एक आस्पेक्ट काय आहे याच्यामध्ये, तर प्रत्येक वकिलाला, मी जे बघितलेलं आहे आता, प्रत्येक वकिलाला किंवा आपण असं म्हणू की 99% 90% तरी वकिलांना कधी ना कधी असं वाटतं की मी जज व्हायला पाहिजे. रादर मी तर म्हणतो प्रत्येक वकिलाला हे वाटतंच. माझ्या संपर्कात जे अनेक वकील आहेत, कधी ना कधी त्यांनी हे सांगितलेलं आहे की मला जज व्हायचं आहे. आणि या अनुषंगाने जर तुम्ही 100 वकील जर बघितलं, त्यांचा सर्वे केला, सर्वे करायची मला फार हौस आहे बरं. जर तुम्ही अशा प्रकारचा एक सर्वे केला की आपण बघू 100 वकिलांमध्ये किती जणांनी ज्युडिशियरीची एक्झाम दिलेली आहे, तर तुम्हाला 90 वकील हे दिसतील की कधी ना कधी फॉर्म भरलेला आहे, भले एक्झाम दिली नाही.
काही लोकांनी एक्झाम दिलेली आहे, काही लोकांनी प्री क्लिअर केलेली आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की आपलं प्रोफेशन जो आहे त्यामधली ही एक फार पुढची स्टेप आहे. आपल्या प्रोफेशन मधली ही एक फार मोठी अचिव्हमेंट आहे. वकील होणं ही एक इनिशियल स्टेज आहे. त्याच्या पुढची एक अचिव्हमेंट ही ज्युडिशियरी एंटर करणं, एक जज होणं, जज होऊन त्या खुर्चीवर बसणं, ही एक अचिव्हमेंट आहे. आणि हे एक ड्रीम झालेलं आहे आजकाल, खूप मोठं ड्रीम झालेलं आहे. आणि तेच ड्रीम घेऊन आज इथं आपण जमलेलो आहोत. आपण त्याच ड्रीमवर, त्याच्या अचिव्हमेंटवर 2 दिवस बोलणार आहोत. सो बिफोर गोइंग टू ऑल दॅट डिस्कशन, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. बिफोर गोइंग टू ऑल दॅट डिस्कशन, आय जस्ट वॉन्ट टू पुट वन क्वेश्चन टू यू. You all are with your dreams over here. So how to convert the dream into an achievable goal? स्वप्न, जे स्वप्न आहे ते एका ध्येयामध्ये, एका अचिवेबल ध्येयामध्ये कसं कन्वर्ट करू शकतो आपण? स्वप्नाची पूर्ती होत असते. स्वप्न आपोआप पूर्ण होणार आहे ज्यावेळी तुम्ही ध्येय अचीव करणार आहे. त्यासाठी ड्रीमला आपल्याला गोलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. आय विल गिव्ह दी सिंपल आन्सर, जे की अनेक पुस्तकांमधून मी वाचलेलं आहे. मी इथं स्वतःच खूप कमी बोलणार आहे तुमच्यावर. मी तेच सांगणार आहे जे अनेक JMFCsनी मला फीडबॅक दिला, जे मला अनुभव आला, जे मी वाचलेलं आहे. वेल, what I have learned is how to convert a dream into a goal. 2 गोष्टी दिल्या पाहिजे ड्रीमला आपल्याला. एक म्हणजे त्याला डेट दिली पाहिजे, आणि दुसरं त्याला पाथ दिला पाहिजे. डेट आणि पाथ दिल्यानंतर ड्रीम हे अचिवेबल गोलमध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि ते गोल आपण अचीव करू शकतो. नुसतंच मला JMFC व्हायचं आहे, गेली 5 वर्ष मी ही ड्रीम पुराशी बाळगून आहे, पण मी त्याला गोलमध्ये कन्वर्ट केलं नाही. आणि जोपर्यंत गोलमध्ये कन्वर्ट होणार नाही, तुम्ही ऍक्शन मध्ये येणार नाही. यू विल नॉट कम इन टू ऍक्शन. नुसतंच मनामध्ये असतं. नुसतंच मनामध्ये असून काय उपयोग आहे का? काही उपयोग नाहीये. ऍक्ट आणि इंटेन्शन, इंटेन्शन मनामध्ये आहे, ऑफेन्स नाहीये, असा प्रकार होतो. You have to act, and for that action you have to convert your dream into a achievable goal, and a path is to be designed. आता पाथ काय आहे हे आपण बघू. त्यापूर्वी आपलं जे काही ड्रीम आहे ते ऍक्शन मध्ये आणण्यासाठी अजून एक खूप मोठी गोष्ट जी लागते आपल्याला, दॅट इज मोटिवेशन. आय नो यू ऑल आर ऑलरेडी मोटिवेटेड बाय सीइंग द जजेस, देअर ऑनर, देअर प्रेस्टीज, ऑल दिस थिंग. तर आपलं जे ड्रीम आहे किती सुंदर आहे, किती छान आहे, हे आपण थोडंसं बघू. आपण त्यापासून थोडंसं मोटिवेशन घेऊ आणि पुढे जाऊ. सो कुठे चाललोय आपण, काय आहे आपलं ड्रीम? खूपशा गोष्टी सांगता येतील याच्याबद्दल, पण 3च महत्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला. आपलं जे ड्रीम आहे ती पोस्ट आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट पॉवर्स दिलेले आहेत. हायेस्ट पॉवर्स त्या तालुक्यामधले जे काही ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसशी संबंधित गोष्टी आहेत, सगळं काही मॅजिस्ट्रेटकडे येणार आहे. मॅजिस्ट्रेट हा 24 तास मॅजिस्ट्रेट आहे. रात्री 12 वाजता कोणी सापडला तर काय करायचं, त्याची परमिशन मॅजिस्ट्रेटने दिली पाहिजे पोलिसांना. संध्याकाळी 6 नंतर जेलमध्ये कोणाला ठेवायचं का नाही ठेवायचं, हु विल डिसाइड? मॅजिस्ट्रेट विल डिसाइड. इतकंच काय, बॉम्बे पोलीस ऍक्ट जर तुम्ही वाचलात तर कुत्रं जरी सापडलं बेवारस तर काय करायचं, त्याला कोर्टात हजर करायचं आणि मॅजिस्ट्रेटने पुढे त्याची विल्हेवाट लावायची, त्या कुत्र्याची काय करायचं ते.
मला आठवतं मी सावंतवाडीला असताना, सावंतवाडी थोडासा फॉरेस्ट एरिया आहे, दोन गोष्टी नेहमी असायच्या माझ्या कोर्टामध्ये. एकदा तर त्यांनी हत्ती रस्त्यावर फिरायला लागला. काय करायचं, पोलिसांनी हत्तीला कसं तरी माहू ताडून त्याला कंट्रोलमध्ये केला. माझ्या कोर्टात अर्ज केला की हत्तीचं काय करायचं साहेब. 451, 457 वगैरे हे ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे त्याला मुद्देमाल समजायचा का. मग सांगण्याचा उद्देश हा आहे की हत्तीपासून कुत्र्यापर्यंत आणि बॉम्ब पासून एखाद्या कागदापर्यंत काही हरवलं सापडलं हे सगळं कोण बघायचं आहे. हे सगळं मॅजिस्ट्रेटनी बघायचं आहे. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटच्या गायडन्सच्या अंडर त्याचं एक्झिक्युशन करायचं आहे. एवढ्या मोठ्या पॉवर्स दिलेल्या आहेत. मॅजिस्ट्रेट कॅन समन एनीबडी. यू कॅन ट्राय दी Prime Minister also, you can try the Chief Minister also, you can try the Collector also. So these are the powers of the magistrate. These are the powers of the post. आणि हे आपलं ड्रीम आहे. अजून काय बघता येईल, या तर पॉवर्स झाल्या. प्रेस्टीज, द सोशल स्टेटस. एक जज म्हटल्यानंतर प्रत्येक माणूस समोरचा कुणीही असू देतो एका वेगळ्या नजरेनं तुमच्याकडे बघणार आहे, एका वेगळ्या रिस्पेक्टनं बघणार आहे तुमच्याकडे. सो दॅट इज द सोशल स्टेटस. कुठेही जा समाजामध्ये तुमचा तो स्टेटस असणार आहे. आज वकील कसे तुमच्याशी वागतात, उद्या कसे वागणार आहेत. अर्थात काही जवळचे मित्र सोडून देतो मी यातून. ते मित्र तुम्ही कुठेही गेला तरी तसेच वागणार असतात, याचा मला चांगला अनुभव आहे. Then we'll see one more part, that is the remuneration. अजून बऱ्याच गोष्टी सांगता येतील. तिथं गेल्यानंतर तुम्हाला अनेकांना लिटरेट करता येईल, अनेकांना न्याय देता येईल. हे तर होणारच आहे, हे तर रिस्पॉन्सिबिलिटी झाली त्या गोष्टी. मी तर तुम्हाला फक्त ड्रीम्स सांगतो त्याचे. अजून एक गोष्ट, कुठल्याही क्लास 1 ऑफिसरला एंट्री लेवलला जो पगार असणार आहे त्यापेक्षा चांगला पगार या आपल्या पोस्टला आहे. वी आर गोइंग टू डिस्प्ले द सॅलरी पॅकेज. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. सुरुवातीला जवळजवळ 75 ते 80 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता इथं मी एक कंपॅरिझन सांगत असतो नेहमीच. या सगळ्या गोष्टी, द पोस्ट विथ द हायेस्ट पॉवर्स, द पोस्ट विथ द हायेस्ट प्रेस्टीज, द पोस्ट विथ द हायेस्ट रेम्युनरेशन, हे आपलं ड्रीम आहे. तर ते अचीव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो. आता सगळं घेतलं आपण, आता देणार काय ही चर्चा सुरू करायची आहे आपल्याला. नेहमीच या ठिकाणी मी एक कंपॅरिझन सांगत असतो, ते तुम्हालाही सांगतो आज मी. Let us consider the post of a PSI and let us consider the post of a JMFC. JMFC ची पोस्ट काय आहे. कुठली चांगली, कुठली वाईट, कुठली मोठी, कुठली लहान, हे कंपॅरिझन नाहीये इथं. इथं कंपॅरिझन पॉवर्स, प्रेस्टीज आणि रेम्युनरेशनचं करतोय आपण. पॉवर्स मध्ये JMFC ची पोस्ट मोठी आहे, प्रेस्टीज मध्ये पण मोठी आहे. कुठल्याही पोस्ट पेक्षा प्रेस्टीज मध्ये मोठी आहे जजची पोस्ट. रेम्युनरेशन सुद्धा जास्त या पोस्टला दिलेलं आहे एंट्री लेवलला. PSI कोर्टामध्ये आल्यानंतर जजला सॅल्यूट करतो. तसं तर प्रत्येक माणूसच नतमस्तक होतो जजच्या समोर. तुमच्या कोर्टाचे तुम्ही मास्टर असता. तुमच्या कोर्टामध्ये कुणीही आला तरी he has to go down, he has to maintain the decorum of that court. तर I was on the comparison of PSI and JMFC. मला सांगायचं एवढंच आहे की जो PSI आहे JMFC ला सबऑर्डिनेट असतो. ज्या JMFC ची पोस्ट
PSI पेक्षा या तिन्ही बाबतीत थोडीशी ग्रेट आहे, ती पोस्ट अचीव करण्यासाठी आपण PSI इतके कष्ट करतो का आपलं हे ऑब्लिगेशन नाहीये का की निदान PSI जेवढे कष्ट करतो पोस्ट अचीव करण्यासाठी, PSI म्हणण्यापेक्षा PSI चा ॲस्पिरंट कॅन्डिडेट, तो कॅन्डिडेट जितके कष्ट करतो तेवढे कष्ट आपण केले पाहिजेत का नाही? हा एक साधा प्रश्न जर तुम्हाला विचारला स्वतःला, आणि जर असं जरी ठरवलं की एक PSI ची पोस्ट मिळवण्यासाठी जो कॅन्डिडेट असतो तो जितके कष्ट करतो तेवढे कष्ट मी करणार JMFC होण्यासाठी, एवढं जरी तुम्ही आज इथं ठरवलात तरी तुम्ही JMFC होणार, दॅट आय अश्युअर यू. आणि बघायचं असेल PSI काय कष्ट करतो तर पुण्यामध्ये एक गल्ली आहे जिथे MPSC चे सगळे लोक प्रिपरेशन करत असतात. 2-2 वर्ष तिथं लोक प्रिपरेशन करायला लागले. ॲज फार ॲज PSI इज कन्सर्न, मी त्याचा अभ्यास केलेला आहे. 2-2 वर्ष तिथं काम करतात, या वर्षी एक्झाम देतात, पुढच्या वर्षी एक्झाम देतात, एक्झाम आली की 4 महिने एक्झामचं प्रिपरेशन करतात, उरलेले 4 महिने पार्ट टाइम जॉब करतात. आणि आपण काय करतो, आपल्याला त्यांच्यापासून शिकवण घेतली पाहिजे त्या लोकांपासून. आणि हे यासाठी की आपण सिरियसली घेतलेलं नाही. आपल्याला वाटतं की प्रॅक्टिस करता करता JMFC अचीव होऊन जाईल, ह्यानं केलं नाही काय, त्यानं केलं नाही काय, ह्यानं केला नाही त्यानं केला नाही तर त्याला जाऊन भेटा, तुम्ही विचारा त्यांना, कागद आणि पेन्सिल घेऊन बसा, त्यांचा 1 तासाचा वेळ घ्या, त्यांना सांगा काय 10 गोष्टी तुम्ही केल्या वेगळ्या त्या सांगा, एवढं होऊन सुद्धा काय चुकलं हेही मला सांगा, त्याची लिस्ट करा. आणि ती लिस्ट तुम्हाला तीच आढळेल जी आपण या 2 दिवसात डिस्कस करणार आहे. सो एवढं मोठं ड्रीम आहे तर त्याची ती अचिव्हमेंट करण्यासाठी आपल्याला काय कष्ट करायला लागणार आहेत हे सगळं आपण बघतोय. अवघड वाटतं ना? अवघड तर आहे, नो डाऊट इट इज अ डिफिकल्ट टास्क. पण अवघड आणि सोपं याच्यामध्ये काय फरक आहे? अवघड गोष्ट सोपी करायची तर एकच गोष्ट आहे दोघांच्या मध्ये, तो म्हणजे सराव. सराव करायचा. आणि सराव कसा करायचा? मागच्या वेळेपेक्षा चांगला सराव करायचा. चुकीचा सराव केला तर चूक करण्याचाच सराव होईल आणि चूक करण्यामध्येच आपण एक्सपर्ट होऊ. तर परत आपण सेमिनार मध्ये आलो तर तोच सराव, तोच पाठ काय आहे हेच तर आपण 2 दिवस डिस्कस करणार आहे परत. वेल, आपण हे बघितलं की आपलं ड्रीम किती छान आहे, आपण हे पण बघितलं की आपलं ड्रीम किती प्रेस्टिजियस आहे, किती हायली पेड आहे, किती पॉवर्सचं आहे. आता आपण त्यासाठी काय करायला लागणार आहे हे बघायला पाहिजे. तर वेळ खूप कमी आहे, तसं तर हा जो प्रिपरेशनचा सेमिनार आहे हा जवळजवळ 1 पूर्ण दिवस आम्ही घेत असतो आणि मला खूप काही बोलायचं असतं. पण या कोरोना पिरियडमुळे हे जे काही ऑनलाईन सुरू झालेलं आहे, आज मी सुद्धा पहिल्यांदाच ऑनलाईन लेक्चर देतो, त्यामुळे तुम्हाला काही काही वेळेला असंही जाणवेल की मी क्लासरूम मध्येच बोलतोय, आपण इथे जमलेलो आहे वगैरे असे शब्द मी वापरू शकतो. सो प्लीज इग्नोर दॅट and we'll go and see what is the eligibility, what is the scheme of the examination. Before that एक गोष्ट मला सांगायची आहे परत एकदा. हे परत सायकोलॉजिकल पार्ट आहे जे मी सांगणार आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर हे किती डिफिकल्ट आहे असं काही काही वेळेला आपल्याला वाटतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे डिफिकल्टच आहे. मी ज्यावेळी प्रॅक्टिसमध्ये होतो 2006 when I was selected as an JMFC, त्यावेळी मला असं वाटायचं, मी कोर्टात जात नव्हतो त्यामुळे मला असं वाटायचं की मला सगळे केस लॉ माहीत असायला पाहिजेत. आणि त्यावेळी इंटरनेटवर केस लॉ नव्हते. कोर्टामध्ये केस लॉ द्यायचे तर एवढं मोठं पुस्तक द्यायचं, त्याचं एक झेरॉक्स द्यायचं आणि एक कुर्सीच द्यायची, अशी पद्धत होती
कोर्टामध्ये केस लॉ फाईल करायची. मला असं वाटायचं की मला सगळे केस लॉ माहीत असायला पाहिजे तरच मी जेएमएफसी होऊ शकतो. मलाही असं वाटायचं की मला प्रॅक्टिसच नाहीये, मला माहीतच नाहीये, मी कसं जेएमएफसी होणार. आणि ज्या दिवशी या सगळ्या शंका संपल्या माझ्या, मी जेएमएफसी झालो. कारण अभ्यास करायची होती माझी तयारी, पण हे काहीतरी डोक्यामध्ये व्हायरसेस होते माझ्या. तर पहिल्यांदा आपण ते काढून टाकू डोक्यातून, व्हायरसेस काढून टाकू, थोडीशी पाटी क्लीन करून घेऊ, म्हणजे त्यावर आपल्याला हवं ते लिहिता येईल. सो लेट अस सी व्हॉट आर द मिथ्स फर्स्ट, अँड वी हॅव टू वॉश आउट दॅट मिथ्स. बरं, सगळ्यात पहिलं मिथ आणि खूप महत्वाचं जे मला ऐकायला मिळतं की माझी प्रॅक्टिस नाही. ठीक आहे, रेकॉर्डवर प्रॅक्टिस आहे 3-4 वर्ष, पण मी ऍक्च्युअल मध्ये काही फारशी प्रॅक्टिस केलेली नाही. इट्स ओके. इथं मी एक कन्सेप्ट सांगतो की प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल नॉलेज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिस नसू दे, पण तुमच्याजवळ प्रॅक्टिकल नॉलेज आहे का नाही हे महत्वाचं आहे, आणि हे थोडंसं टेस्ट केलं जाऊ शकतं इंटरव्ह्यू मध्ये. तर प्रॅक्टिस नाही आहे अजूनपर्यंत, ठीक आहे, प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा नाही अजूनपर्यंत, दॅट इज ऑल्सो ओके. इथून सुद्धा तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंतच्या प्रवासामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज ॲक्वायर करू शकता. हा प्रॅक्टिसचा प्रश्न येतो कुठं? इंटरव्ह्यूच्या वेळेला. 1 वर्ष आहे अजून तुमच्याजवळ, तो कसा युटिलाइज करायचा ते आपण बघू. पण हे मिथ काढून टाका, आणि प्रॅक्टिस नाही म्हणून घाबरू नका अजिबात. जसं की मी घाबरलेलो होतो. माझ्या इंटरव्ह्यूचा एक पार्ट सांगतो मी तुम्हाला इथं सुद्धा, की खांडेपारकर जस्टिस वॉज ऑन द पॅनल. मी गेलो, बसलो, मला 2-4 प्रश्न त्यांनी विचारले, आणि मी असं प्रिटेंड करत होतो की मी फार मोठा प्रॅक्टिशनर आहे. थोडस 4 प्रश्न विचारले त्यांनी, आणि आतून मी घाबरलेलो होतो की माझी प्रॅक्टिस नाही आणि काय होणार आहे आता, माझी प्रॅक्टिस नाही आता काय होणार आहे. 4 प्रश्नानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाहीये. मी म्हटलं बरोबर आहे. तरी सुद्धा माझं सिलेक्शन झालं, हा भाग वेगळा. मी उत्तर दिलं की फारशी प्रॅक्टिस केली नाही वगैरे, पण इन फॅक्ट आय वॉज अ नॉन प्रॅक्टिशनर. नॉन प्रॅक्टिशनर जरी असलो तरी प्रॅक्टिकल नॉलेज मी घेऊन गेलेलो होतो. त्यांना कदाचित पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये वाटलं की प्रॅक्टिस जरी नसेल तरी सुद्धा याच्याकडे थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज आहे, अँड दॅट इज सफिशियंट, असं त्यांना वाटलं असेल. सांगण्याचा उद्देश हा की मला प्रॅक्टिस नाही, माझी प्रॅक्टिस नाही वगैरे, हे एक मिथ आहे. याला उत्तर एकच आहे की प्रॅक्टिस नसेल, असेल, व्हॉट एव्हर, तुमच्याजवळ प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे, आणि ते ॲक्वायर केलं जाऊ शकतं, प्रॅक्टिस असू दे किंवा नसू दे. असे अनेक मिथ्स आहेत जे डिस्प्ले होत आहेत आता तुमच्या स्क्रीनवर. आय नीड टू हॅव अ लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिस. खूप मोठी प्रॅक्टिस पाहिजे माझी. आपण डिस्ट्रिक्ट जजची एलिजिबिलिटी बद्दल बोलत नाही आज, आपण जेएमएफसीच्या एलिजिबिलिटी बद्दल बोलतो. डिस्ट्रिक्ट जजचा विषय वेगळा आहे. जेएमएफसीला फ्रेशर्सला पण परमिट केलेलं आहे, एलिजिबल केलेलं आहे. मग फ्रेशर्सला प्रॅक्टिस असणार आहे का? प्रॅक्टिस एक्सपेक्टेडच नाही आहे फ्रेशर कडून. मग ऍडव्होकेट कडून ती एक्सपेक्टेड आहे का? एक्सपेक्टेड आहे, बट व्हॉट इज एक्सपेक्टेड? दॅट ही शुड हॅव सम सॉर्ट ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज. एक बेसिक प्रॅक्टिकल नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. भलेही तो सिव्हिल मध्ये काम केलेला असू दे, क्रिमिनल मध्ये काम केलेला असू दे. असं काही नाही की डीआरटी म्हणजे काय मला माहित पाहिजे, एमआरटी म्हणजे काय मला माहित पाहिजे, कॅट म्हणजे काय मला माहित पाहिजे, हायकोर्टामध्ये माझा अपीअरन्स पाहिजे, सेशन मध्ये बेल कसे चालतात मला माहित पाहिजे. नॉट नेसेसरी. देन मला फर्स्ट क्लासच असायला पाहिजे, मला एलएलएमच असायला पाहिजे, एलएलएम वाल्यांनाच प्रिफर केलं जातं. हे सगळे मिथ्स आहेत. मी खेड्यात राहतो, मला नॉलेज मिळणार नाही, जे शहरात राहतात त्यांनाच कोचिंग मिळणार आहे, काहीही असं नाही. 2 गोष्टी सांगतो. अगेन वी कम टू सर्वे. परत सर्वेला आलो आपण. हे सगळं
व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही स्वतः एक सर्वे करा. जर वेळ घालवायचा असेल तर मी ऑलरेडी करून आणलेलं आहे तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन. जे कोणी JMFC आहेत एक 100 JMFCचा सर्वे करा, 50 JMFCचा सर्वे करा. 60% to 65% JMFCs तुम्हाला दिसतील जे की नॉन प्रॅक्टिशनर आहेत. नॉन प्रॅक्टिशनर म्हणणार नाही आपण, जी थोडीफार प्रॅक्टिस आहे. त्यांनाही वाटत होतं की माझी प्रॅक्टिस नाही, मी कसं होणार, पण त्यांनी हे सगळं ओव्हरकम केलं. प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं त्यांनी अँड दे हॅव क्रॅक्ड द एक्झामिनेशन. परत एम्फसाइज मी यासाठी करतोय की हा जो प्रश्न आहे माझी प्रॅक्टिस हा फार वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि ही सगळ्यात मोठी भीती आहे. हा व्हायरस जर घेऊन तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर समोर बसलेला माणूस हा मास्टर आहे, लक्षात घ्या. समोर बसलेले MPSC चे लोक दिवसाला 25-25 इंटरव्ह्यू घेण्याचे वर्षाची प्रॅक्टिस आहे त्यांना. 2 मिनिटात ओळखतात ते समोर काय चाललंय. बिकॉज दे आर मास्टर इन कंडक्टिंग द इंटरव्ह्यूज. सो यू हॅव टू बी कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडंट कधी असणार आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेऊ शकतो. तर या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, या लक्षात ठेवा. लेट अस सी हाऊ टू एक्वायर द प्रॅक्टिकल नॉलेज टुमॉरो. वेल, प्रत्येक वेळी मला फर्स्ट क्लास हवाय का, तर LLB फक्त लास्ट इयरला फर्स्ट क्लास हवाय आणि प्रत्येक सब्जेक्ट हा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअरन्स असायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हा एक प्रश्न सारखा विचारला जाणार आहे आणि कन्फ्युजन असणार आहे. हे एलिजिबिलिटी पार्ट मध्ये आपण थोडंसं जास्त बघू याबद्दल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला वेळच नसतो. वेळ कोणाला असतो? आजकाल वेळ कोणालाच नाहीये, कोणाजवळच वेळ नाहीये. यामध्ये मी एक सांगतो की प्रॉब्लेम प्रत्येकाकडे आहेत. वेळ तुम्हाला काढावा लागेल, तुमचे ऑब्स्टॅकल्स तुम्हाला ओव्हरकम करावे लागतील. जर तुमच्याकडं तुमचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी जर डिझायर असेल तर हा वेळ निघतो. सक्सेस जो आहे, सक्सेस जो आहे तो इट इज इन स्पाइट ऑफ ऑब्स्टॅकल्स, इन स्पाइट ऑफ हर्डल्स. इट इज नॉट इन ॲब्सेन्स ऑफ हर्डल्स. सगळे सिग्नल हिरवे व्हायची वाट आपण घरात बसून बघायला लागलो तर कधीच होणार नाही. आपण सुरुवात केली पाहिजे त्यासाठी. तर हे एक मीच आहे, माझ्याजवळ वेळ नाही. वेळ का नाही? जर तुम्ही बसला कागद आणि पेन घेऊन ती वेळ कुठून काढू शकतो मी, तर रोज 1 तास जरी वेळ तुम्ही काढलात तर पुढच्या वर्षीची जी एक्झाम येणार आहे ती तुम्ही नक्कीच क्रॅक करू शकता. आता ओव्हरऑल प्रिपरेशनला किती वेळ वगैरे लागणार आहे आपण डिस्कस करणार आहे पुढे, पण मला वेळ नाही ही एक्सक्यूज असूच शकत नाही. एवढी मोठी पोस्ट, एवढं मोठं ड्रीम मनात ठेवलेलं आहे आणि त्यासाठी 1 तास रोज वेळ सुद्धा देऊ शकत नसाल तर ते तुमचं ड्रीम नाही आहे. तुम्ही असंच सांगताय लोकांचं बघून. कोर्टात गेल्यानंतर जजकडे बघितल्यानंतर फक्त वाटतं की अरे आपण पण जज व्हायला पाहिजे, घरी गेल्यानंतर विसरून जाता. त्या लोकांकडून हे एक्सक्यूज मिळेल की माझ्याजवळ वेळ नाहीये. तर हे सगळे मिथ्स जे आहेत ते आपण क्लिअर करायला पाहिजे. मग लागतं काय JMFC होण्यासाठी? हा प्रश्न काय म्हणतो? प्रॅक्टिस नाही लागत, LLB नाही लागत, LLM नाही लागत वगैरे वगैरे सर तुम्ही सांगता. मग करू काय नेमकं? करायचं काय तर आपण डिस्कस करणार आहोत. पण बेसिक ज्या गोष्टी लागणार आहेत त्या 1-2 मिनिटात मी सांगणार आणि मग आपण डायरेक्टली काही तांत्रिक गोष्टी बघू. खेळाचे नियम जसं की स्कीम वगैरे अँड सिलेबस अँड ऑल दॅट थिंग. तर तुमच्याकडे एक गोल असलं पाहिजे जे की प्रत्येकाकडे आहे असं मी समजतो आज. तर तुमच्या ड्रीमला गोलमध्ये कन्वर्ट करा, त्याला एक तारीख द्या आणि त्याला द्यायचा जो पाथ आहे तो आपण करू डिस्कस. आणि ते गोल अचीव्ह करायची बर्निंग डिझायर असली पाहिजे आपली.
अतिशय बर्निंग डिझायर, देन सिन्सिअर एफर्ट्स, सिन्सिअर अँड डेडिकेटेड एफर्ट्स तुमचे पाहिजे. मला वेळ नाही वगैरे असल्या एक्सक्युजेस नाही चालणार आपल्याला. आणि हे जर तुमच्याकडून तुम्ही कमिट केलात तर एक गोष्ट मात्र मी नक्की देऊ शकतो, ते म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग प्लॅन. आता हा जो प्लॅन आहे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्लॅन असणार आहे. त्याची रिसोर्सेस, त्याचा वेळ, त्याची रिक्वायरमेंट, त्याची अर्निंगची रिक्वायरमेंट, त्याची प्रॅक्टिसची रिक्वायरमेंट, हे सगळं काही बघून. पण एक जनरल प्लॅन मी नक्कीच देऊ शकतो. त्यातून ज्याला काही अडचणी असतील ते आपण नक्की नंतर डिस्कस करू शकतो, इंडिव्हिज्युअली डिस्कस करू शकतो. सो अ गोल, अ डेफिनेट गोल, जो की आता पुढची येणारी एक्झाम हा तुमचा गोल असला पाहिजे. अ बर्निंग डिझायर टू बी अ जज, सिन्सिअर अँड डेडिकेटेड एफर्ट्स. That is, you should be prepared to give your efforts and we can work on a strong plan now. तर या गोष्टी तुमच्याकडून येतील आणि नक्की येतील अशी मी अपेक्षा करतो. JMFC प्रिपरेशन लेक्चर सिरीजमधल्या पुढील भागात आपण पाहणार आहोत JMFC एक्झामिनेशन स्कीम, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि महत्त्वाची डॉक्युमेंट्स. तर मग विसरू नकात पुढचा भाग पाहायला. धन्यवाद. आणि ॲमिकस आपल्याबरोबर आहेच.